नागपुरात जीबीएस ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे। हा आजार संसर्गजन्य नसला तरी रुग्णांची संख्या वाढताना दिसते। दरम्यान शनिवारी 7.5 वर्षाच्या मुलीला चिंताजनक अवस्थेत मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। जीबीएस आजार विशिष्ट वयोगटातील लोकांना होत नाही, तर तो मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनाच होतोय। जरी रुग्णांची संख्या अद्याप फारशी नसली तरी चिंतेची बाब म्हणजे या आजारानं ग्रस्त रुग्णांची प्रकृती सुधारण्यास वेळ लागतोय। त्यामुळे बाधित लोकांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय। नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात आतापर्यंत 10 रुग्ण दाखल झाले आहेत। त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय। सध्या 3 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत। यामध्ये वर्धा मार्गावरील अजनी येथील 48 वर्षीय पुरुष, मध्य प्रदेशातल्या शहडोल येथील 32 वर्षीय रुग्ण आणि बालाघाट येथील 7 वर्षीय मुलीचा समावेश आहे। हा आजार श्वसन संस्थेवर परिणाम करतो, ज्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवते। हे सर्व रुग्ण आजाराच्या 3ऱ्या टप्प्यात मेडिकलमध्ये पोहोचले आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं आव्हानात्मक होत आहे। जीबीएस प्रकरणांबाबत डॉक्टर सतर्क आहेत। रुग्णांच्या प्रकृतीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे। सध्या 7 वर्षाच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती व्हेंटिलेटरवर आहे। तिच्यावर उपचार सुरू आहेत।